यापूर्वी अनेक मुद्दे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आमदार नव्हता त्यावेळेला सुद्धा तुम्ही अनेक मुद्दे मग ते विद्यार्थ्यांचे असतील पर्यावरणाचे असतील अनेक मुद्दे तुम्ही विधान भवनापर्यंत त्यावेळेचे जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पक्षाच्या माध्यमातून पोहोचवत होता पण आता ती सगळी जबाबदारी माझी इच्छा असते की आता हे मुद्दे कसे असतात की माझ्याकडे कोणतरी घेऊन येतं त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या एरियातले लोक माझ्याकडे घेऊन येतात माझी एवढीच इच्छा असते की मला एक मुद्दा पटला आणि मी एका मंत्र्याकडे नेला तर तो सुटला पाहिजे कारण त्याच्याने किती लोकांचं भलं होणार आहे मला माहिती आहे अगदी पण अमित ठाकरे म्हणून अनेक वेळा कदाचित तुमचे प्रश्न लगेच सोडवले गेले असतील किंवा कधी कधी सोडवले गेले सुद्धा मी देवाचे आभार मानतो की आजपर्यंत जे जे मुद्दे घेतले ते सोडवले गेले तुम्ही म्हणालात की मला मनात इच्छा होतीच आणि मला जेव्हा मला विचारलं कधीच इच्छा नव्हती इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये घुसण्याची मला कधीच इच्छा नव्हती ना मला राजकारणात येण्याची इच्छा होती पण जेव्हा मी आलो मी पहिला मुद्दा मे बी 2015 मध्ये आपल्या हेच शिवाजी बागमध्ये आपण बसलो हे एंट्री सगळे आहेत हा सोडवला असेल तेव्हा मला एक आजोबा येऊन बोलले की अरे बाळा तू चांगलं काम करतोयस किंवा अनेक म्हणजे आशा वर्कर्स त्यांना 2000 पगार होता त्यांचा जो आपण 4000 करून घेतला आपल्यासाठी 2000 अधिक काही मोठा आकडा नसेल पण त्या आशा वर्करसाठी 2000 वाढल्यावर त्यांच्या तोंडावर जे स्माईल आलं मला खूप आवडायला लागलं हे की आपण काहीतरी चांगलं करतोय मला वाटलं की ही जी स्माईल आहे हे बघण्यासाठी मी राजकारणात आलोय असं मला वाटायला लागलं कुठेतरी नाही तर मला इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि मला पॉलिटिक्सशी काही संबंध नव्हता पण राज ठाकरे यांनी जेव्हा तुम्हाला विचारणा केली तर त्यावेळेला तुमची रिॲक्शन काय होती आमचं बोलणं पण नाही आलं कुठच्या कॉन्स्टिट्युएन्सी कुठे उभं राहणार आहेस तू या कुठच्याही गोष्टीबद्दल बोलणं नाही आलं आमची एक बैठक होती नेत्यांची ती तुम्हाला माहिती होती तेव्हा मी फक्त बोललो की नेता म्हणून माझी कुठे गरज लागली तर मी उभं राहायला तयार आहे कुठेही माहीम नाही भांडूप नाही वरळी नाही नाशिक नाही पुणे नाही कुठेही पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उभं राहायला तयार आहे मी आजपासून जाऊन काम चालू करतो पण ती न्यूज बाहेर आली मग नंतर लोकांचे हळूहळू प्रतिसाद मिळायला लागला लोक बोलवायला लागली की तुम्ही इकडे येऊन उभे राहा वगैरे ते साहेब कुठेतरी बघत गेले साहेबांनी मला आजपर्यंत फक्त 3दा विचारलं मला अजिबात कॉन्स्टिट्युएन्सी सांगितली नव्हती त्यांनी मला फक्त एवढंच विचारलं की तू तयार असेल हे मुद्दे असतात असं काम करायला लागतं आणि 24 तास काम करायला लागतं तू तयार आहेस का तर मी बोललो 100%